मंदिर असं समोर जसं बोललंय ना तसं हे बघा, ही उंची बघितल्यावरती साधारणतः तुमका पण अंदाज येत. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण जसं बोलतो दरवेळेस काहीतरी नवीन ठिकाण किंवा नवीन स्थान, नवीन देवस्थान, नवीन रूढी परंपरा याच्या शोधात आपण सध्या आवाज जो येताना त्याच्यावरनं समजत असत की आपण महाशिवरात्रीच्या ह्या दिनानिमित्त म्हणजे ते उत्सवानिमित्त आपण आपल्या कोकणातले काही महादेवांची मंदिरं असतात त्या मंदिरांच्या शोधात दिला. आणि आज आपण पोचलो गिर्यात हे महादेवांचं जे मंदिर असतं ते रामेश्वर, श्रीदेव रामेश्वर यांच्या नावानंच प्रसिद्ध असतात. आणि यात पण याचा जो इतिहास लाभलो ना तो पेशवेकालीन असा छत्रपती शिवाजी महाराजांचा थोर मोठा इतिहास असा आहे का. आणि जसं बोललंय तसंच हैसर मग जे त्यांचे सरसेनापती होते आंग्रे त्यांची देखील हैसर समाधी असा भरपूर चांगल्या गोष्टी असत. याच्यामध्ये पण हे जे महादेवांचं मंदिर आहे ना तर महादेवांच्या मंदिराचं आपण बघतो तर मग गोष्टी भरपूर मोठ्या असतात. चला आपण पुढे जाऊया आणि मग मंदिरात दर्शन घेऊया आणि मग हो म्हणजेच जो उत्सव असा ना तो कसा ना तो पण बघून घेऊया. चला तर मग आपण पुढे जाऊया. आता महादेवांच्या मंदिरात नंदी तर असताच, पण मग हो जो नंदी असा ना हे हो दररोजचो मेंबर असा आमचो महादेवांच्या दर्शनासाठी येणार हो नंदी. आता फिरतलो आहे सर आजूबाजूच्या परिसरात फिरतलो पुन्हा सगळीकडे. सगळ्यात पहिली मोठी कमानी असा श्रीदेव रामेश्वर मंदिर बघा, वरती जाऊन बघूया कसं दिसतं ते. आजूबाजू पूर्ण पठार असा, पठारावरती पार्किंग बघा. आता बघा एवढंच खाली आहे. याची खासियत आहे का मंदिराची जर आपण जागा बघितलं तर मग पूर्ण खडकात कोरलेली असा आणि ही खडकात कोरलेली जी असा ना आपण जे बघतो ते पठार आणि मंदिराची जी उंची आहे ना ती साधारणतः
50 फुटाची असा उंची, 50 फूट खाली हे मंदिर कोरलेलं असं. रस्ते बघा, रस्ता जो कोरला असं पूर्ण डोंगरात नाही वाट कोरलेली असं. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही आठवणी जाग्या होतात, कारण त्या आठवणीत संभाजी आंग्रे जे सरसेनापती होते त्यांचा पण समावेश आहे. मंदिराच्या बाजूकच त्यांची समाधी आहे. आपल्या मागचा व्हिडिओ जर बघितला तर मग त्याच्यात तुमका दिसून येत की त्यांची समाधी आपण दाखवली होती. बघा, आपण मुख्य कमानी जवळ पोहोचलो. तीच जर बाटी बघितलं ना तर मग तुमका दाखवतोय बघा. उंची बघा. मंदिराच्या परिसरात हे आता जर आपण बघलं तर मग आपल्याला ह्याच गोष्टी दिसतील की खरा नारळची असतात. आता नारळ, अगरबत्ती, फुलं यांची दुकानं लागली असतात. त्याच्यासोबतच कोकणी मेवा जो आपला असा ना त्यांचं दुकान लागलं असं. काही सर भाजी लावलेली असा. आता जर बघितलं तर मग मुख्यतः मंदिर असा. मंदिराच्या समोर जर बघितलं तर मग मंदिरात प्रवेश करताना भली मोठी घंटी असा. ह्या घंटीचं नाद अगदी मोठं असतं, तो बघूया. पण मग हे भरपूर जुनं मंदिर असा, म्हणजे अगदी पुरातन बोलू शकतं. एकदा मंदिराची जी घडणावळ आहे ना ती बघितल्यावर आपल्याला समजतात की याचा इतिहास किती मोठा होतो. हे 200-300 वर्ष जुने मंदिरं असतात आणि हे अजूनपर्यंत जोपासली असतात. महादेवांच्या मंदिरात जरी लाव तर मग बेलाच्या पानांना भरपूर महत्त्व असं. तर बेलाची पानं ही या ओटीमध्ये नारळांसोबत नारळ, अगरबत्ती, फुलं आणि बेलाची पानांची जोड असतात. तर मग हेच बघूया. आणि सोबतच असा की महादेवांचं जे मंदिर आहे ना ते आजूबाजू पाण्याची तर सोय असताच, पण मग बेलाचे झाड पण असतात. बेलाचं झाड असा काय तर आपण बघूया जरा. कमानी असा जसं बोलले ना तर मग मंदिरात प्रवेश करतानाच मोठी घंटा असा. समोर दीपस्तंभ बघा. नमस्कार नमस्कार. अरे वा, काल आमच्या बसमध्ये होते, सहप्रवासी होते आमचे. यांच्या स्वतःच्या ट्रॅव्हल्सचा बिझनेस असा. पण मग आज आपल्या रामेश्वर मंदिरात यांची भेट झाली असं. जरा त्यांच्याशी भेटून घेऊया, बोलून घेऊया, मग हे जाऊया आपण. मंदिराच्या परिसरात असलेल्या बरीच ठिकाणं असतात. त्यातलं हे एक ठिकाण जैसर ना आता आपण मंदिराचा पूर्ण देखावा बघतो. पुढे जर बघितलं तर मग समजा. पण मग अत्यंत सुंदर असं हे ठिकाण असं. आणि शांतता जर एवढी असा ना तर ह्या शांततेत अगदी मनात शांती होतं. सध्या सर्व दुकानं जी आहेत ना ती मंदिराच्या परिसरात आहेत आजूबाजू. हे बघा, बघा मधुकर तिरोडकर. अच्छा, मधुकर शंकर तिरोडकर. तुमचं गाव घ्यायचं हेच गिरियाचं आहे. अच्छा, आणि आता साऊंड सिस्टम लागलेलं तुमचं आहे, लाइटिंगचं काम तुमचं आहे. अरे वा, खूपच छान. आपल्या मंदिराच्या परिसरात भेटले आणि यांनी आपल्याला खूप चांगलं सहकार्य दिलं. तर मग अशीच सहकार्याची भावना असू दे. आपल्या कोकणच्या माणसांमध्ये ही भावना अजूनपर्यंत ठासून भरलेली असा. हां, बरोबर आहे ना. ते उगाच बोलत नाही ना, कोकणची माणसं साधी बोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. तर मग ह्या गोष्टी आहेत ना ह्या अजूनपर्यंत तुमका जागोजागी बघू मिळते. चला आपण पुढे जाऊया, मंदिरात दर्शन घेऊया. महादेवाच्या मंदिरात जरी लाव तर महादेवाच्या मंदिरात आल्यानंतर मग एक हे देवस्थान असं. हे जरी देवस्थान मुस्लिम असलं तरी मग हे पीर बाबाची स्थापना असं. हे बघा अगदी सुरुवातीला. आणि मग पुढे महादेवांच्या मंदिराच्या दर्शनाला जातो आपण. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा मंदिराच्या आवारात एवढी दुकानं नव्हती, पण ह्या वेळेस आता त्यांना स्थानच देण्यात आलं असायचं. खूपच छान आहे. मंदिरात इतरत्र जी शांतता आहे ना ती शांतता बघा. आणि आपल्या मंदिरात हे जे लाकडी ही जी रचना केलेली असा ना, हे खांब असतील, ही वरची कमान असतात,
तर मग ही संपूर्णतः पेशवेकालीन असा. मंदिराचा इतिहास खूप जुना असा. मंदिराची सर्वसाधारण स्थापना आणि निर्मिती किमान 500 ते 700 वर्ष जुनी असा आणि हे अजूनपर्यंत टिकलेले असं आहे सर. वेदांत पडवळकर यांच्याकडून विजय रामेश्वर देवस्थानासाठी 102 रुपयाची देणगी आलेली आहे. श्रीदेव रामेश्वर देवस्थान आपण जर बोललो तर मग भरपूर जुनं असं, इवन 500 ते 700 वर्षाचा इतिहास असा ह्या मंदिराचा आणि ही संस्कृती आपल्यापर्यंत अजूनपर्यंत जतन करून ठेवलेली असा. आपल्या ह्या गोष्टी सगळ्या ज्या कोकणात एवढ्या चांगल्या प्रकारे जतन केलेली असतात ना, त्याच्या मागचं एकच गोष्ट असतात, ती म्हणजे सगळ्यात मोठं असलेलं विश्वास. या विश्वासाच्या जीवावरती आपण एवढे वर्ष कशी घालवलं हे आपल्यालाच माहिती. तरी देखील आपल्या निराशा अशी कधी मिळाली नाही. ही देवस्थानं जशी बोलतो तशीच तेवढीच जागरूक देखील असत. लोक येतात, आपली मागणी मागतात, आपल्या गाराणा हे देवासमोर सोडतात आणि त्या गाराणा त्यांना यश देखील मिळतात. न झालेली कामं त्यांची पूर्तता एक जातात. नंदी महाराज असत आणि पुढे देवरामेश्वर. आपण मंदिरात जरी लावला ना तर मंदिरात तुम्ही अवश्य भेट द्या. मंदिरात सांगते. आपलं नाव कसं? रामचंद्र शंकर पुजारी. रामचंद्र शंकर पुजारी. आणि आपलं नाव? सुभाष रघुनाथ पुजारी. मंदिराचं देवस्थान जे असं ना ते अत्यंत पुरातन आहे. जसं बोललं आहे मी 500, 700, 1000 वर्ष जुनं असत. पण मग मंदिरात सेवा करणारी जी आपली माणसं आहेत ना ती आत्ताची सध्या पुजारी असत, त्यांच्याशी आपण चर्चा करतो. हैसर इलाज तर मग तुमका व्यवस्थित सहकार्य म्हणजे खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. हे ह्याचं उदाहरण असं. तुमका हैसर सहकार्यासाठी जर का भेटतील तर मग पुजारी काका हैसर असतलच. धन्यवाद काका. आणि सध्या आता प्रसाद देतात. एखादे जर मग आले आपले भक्त वगैरे तर मग त्यांना भाविकांना प्रसाद देताना तुमका आढळतील. आपण मंदिरात आलो ना तर मंदिरात मूळ जे ठिकाण असा, मूळ स्थान जे बोलतो ना तर मग ते हैसर असा गाभार. पण मग आज देव कचेरीत असा. लोकांची गाराणी, लोकांच्या ह्या गोष्टी सगळ्या ज्या असतात ना समस्या, त्यांचं निरासन करण्यासाठी देव स्वतः कचेरीत बसता. हे खूप चांगलं उदाहरण असा आणि ह्या संस्कृती अजूनपर्यंत कोकणात जपून ठेवल्या असत. मंदिरात आल्यानंतर आपल्या सहकार्यात म्हणजेच देवाच्या सेवेत असणारे हे सर्व आपले कोकणी माणसं असत. अगदी हृदयात भरली शहाळीचं गाणं बोलतो आपण ते अगदी परिपूर्ण असा हे याचं उदाहरण आहे. काही तुमका चांगल्या प्रकारे सहकार्य केलं जातं यांच्याकडून. अगदी सगळ्या भक्तांका खूप चांगल्या प्रकारे सहकार्य दिलं जातं यांच्याकडून. चला आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन बघूया. आपल्या मंदिराची प्रतिकृती बघा हैसर ठेवलेली असं. जेवढं स्थान आपण आपल्या देवांका देतो तेवढंच महत्त्व हैसरल्या स्थानात पण असं, म्हणजेच मंदिराच्या प्रतिकृती. तर ही वास्तू जेवढी पवित्र असा ना तेवढंच हैसरल्या ही येणाऱ्या लोकांचं जो आविर्भाव असा, विश्वास असा ना तो तेवढंच पवित्र असा. ही ऊर्जा सगळी ह्या विश्वासातून निर्माण होतात. मंदिरात आल्यानंतर आपली जी गाराणी असतील ना तर ही गाराणी देवासमोर मांडण्यासाठी हे बघा अशा प्रकारे काम
महादेवांच्या मंदिराच्या समोर नंदी प्रस्थापित असतात. त्याचं कारणच काय ते सांगते. आपल्या ज्या समस्या असतात त्या समस्या महादेवाच्या कानात सांगायचे, म्हणजे ते देवापर्यंत लवकर पोचतात अशी भावना असतात. म्हणजेच या गोष्टी भरपूर प्रचलित झालेल्या असतात आणि आधीपासून ह्या गोष्टींवरती विश्वास असा. तर बघा, जसं महादेवाच्या पिंडीवरती बेल व्हायला जातं, बेलपत्र, तसंच महादेवाक देखील व्हायला जातं. मंदिरातच प्रस्थापित केलेल्या या महादेवांच्या काही वस्तू असतात. अडीअडचणी जे असतात लोकांचे, म्हणजेच भाविकांचे, त्या अडीअडचणींचं निरासन करण्यासाठी आपण जी सगळ्यात पहिली परवानगी घेतो ना, तर त्या परवानगी आपल्या हैसर भाषेत बोलतात कौल. तर हे कौल स्थान असा. कौल घेण्यासाठी ह्या गोष्टी किंवा हे स्थान अत्यंत पवित्र असं मानलं जातं. तसंच मंदिराच्या अगदी डाव्या बाजू गणपती स्थापित असा. गणपती बाप्पाचं हे स्थान बघा. देवाची कचेरी लागली असं आज बाहेर. तर ह्या कचेरीच्या आजूबाजू आपली जी मानकरी मंडळी बसलेली असतात ना, तर हे मानकरी मंडळी असतात. तर मग देवापर्यंत आपला गाराणा यांच्या माध्यमातून पोचवलं जातं आणि हे पण खूपच लवकर, आणि त्यांचं निरासन पण केलं जातं. निरासन याने त्यांच्या ज्या समस्या असतात त्यांच्या समस्या दूर करण्याचं काम आपला देव बाखुबी करतात. एवढं विश्वास असा, ह्यो विश्वास आत्तापर्यंत कायम ठेवलं असा. पुढे बघूया चला. आपल्या जे देणगीची टेबल असत ना, थैसर मग आता आपल्या काही सेवेत पैसर पण माणसं असतात आणि ही अगदी मनोभावे सेवा केली जातात. सेवा करण्याची पद्धत वेगवेगळी असतात, पण माध्यम एकच आहे. हे बघा, रामेश्वर देवस्थानसाठी 501ची देणगी दिलेली आहे. या दिवसात पैसर सगळी मंडळी आपापल्या परीने सेवेत अगदी लगबग जी दाखवतात, तत्पर असतात. ही सेवा अगदी मनोभावे केली जातात. हे विश्वास आत्तापर्यंत कायम असा. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे पोचवण्याचं काम हे देखील बखूबी केलं जातं. आपल्या पुढच्या पिढीतली काही माणसं याच्यात सेवेत रुजू झालेली दिसतील, तर रामेश्वरांच्या सेवेत आत्तापर्यंत रुजू झालेली ही माणसं आणि यांची पुढची पिढी खूपच लवकरच येतील. चला आपण पुढे जाऊया. आपली साऊंड सिस्टम बघा. साऊंड सिस्टमसाठी अत्यंत तत्पर, कारण साऊंड सिस्टम नाही तर मग कार्यक्रमांका मजा येत नाही असं पण मानलं जातं. तर मग साऊंड सिस्टमजवळ हे आता सध्या बसलेली असेल. जसं बोलतं ना की देवाची सेवा ही प्रत्येक जी तत्परता असताना सेवा करण्याची पद्धत वेगळी असतात, कामं वेगळी असतील, पण मनोभावे जो विश्वास असता तो कायम असा, तोच असा. चला आपण पुढे जाऊया. आता देवदुर्ग हे साप्ताहिक असा. या साप्ताहिकमध्ये बघा महादेवाच्या या स्थानाची भरपूर चांगला माहिती, म्हणजेच लेख एक असा. आणि हो लेख बघा, बरीचशी माहिती त्याच्यात तुम्हाला उपलब्ध आहे. तर मग याच्यात बघशाल तर मग तुमका बरीचशी माहिती दिलेली असतात आणि हे ज्यांच्या करवी झालेली आहे ना ही सेवा, ते आपल्या समजत असत, म्हणजे समोर असत. तर मग आपण त्यांच्याशी चर्चा करूया जरा. सर्वप्रथम आपण त्यांचं नाव विचारून घेऊया. तर सर तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेश शिवराम केळकर. हां, मी जीर्णोद्धार समितीचा अध्यक्ष आहे. अच्छा, खूपच छान. आणि हे जे वास्तू आहे देव रामेश्वर, हे ऐतिहासिक मंदिर आहे. हो, आणि याचं आम्ही जीर्णोद्धार करत असताना जतन संवर्धन हे ऐतिहासिक लक्ष ठेवूनच प्रामाणिकपणे हे केलेलं आपल्याला दिसून येईल. नक्कीच. आणि या बाबतीत म्हणजे ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत, आपण ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणा करताना ऐतिहासिक जे त्याचं वास्तू आहे, म्हणजे वास्तूचं
ऐतिहासिक जडणघडण आहे हां ती त्याचं जतन संवर्धन करताना त्याचं भान ठेवून त्याचा विकास करण्याचा आमचा प्रामाणिक आपण प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी बाह्य भिंतीवर जी चित्रलेखन आहे हां. ते सुद्धा ऐतिहासिक आहे. कुठच्याही आपल्या इकडच्या मंदिरामध्ये पाहायला मिळत नाही. तर ते सुद्धा आपण व्यवस्थितरित्या अगदी ऐतिहासिक त्याचं जे प्राबल्य आहे ते तसंच्या तसं ठेवून आपण ते केलेलं आहे. दुसरी गोष्ट, हे सगळं पाहण्यासाठी बरेचसे जे भाविक येत आहेत, त्याचप्रमाणे ऐतिहासिक वारसास्थळ अभ्यासकसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेटी देत आहेत. हे सुद्धा आमच्या देवस्थानच्या दृष्टीने अभिमानाची अशी गोष्ट आहे. चालेल, धन्यवाद. खूपच चांगल्या प्रकारे माहिती दिली आपण. तुम्ही काही सांगणार असाल याबद्दल? तुम्ही काही सांगणार असाल याबद्दल तर मग सांगा. आताच आमच्या या रामेश्वर मंदिरचे जे जीर्णोद्धारचे अध्यक्ष आहेत हां सन्माननीय केळकर साहेबांनी ही जी माहिती दिली ती खरोखरच सत्य आहे की जो शिवकालीन जे काही ऐतिहासिक गोष्टी आहेत याचं पूर्णपणे जतन करूनच हे मंदिर त्याचं नूतनीकरण करण्यात आलंय. ठीक. आणि हे आम्ही हे पावित्र्य त्याच पद्धतीचं टिकवण्याचं हे आमची ट्रस्ट प्रयत्न करत. धन्यवाद. खूपच छान आहे, कारण याचं संवर्धन जे आहे ना कशा प्रकारे झालं हे आपल्याला समजून येते. आणि ही वास्तू ऐतिहासिक आहे आणि ती ऐतिहासिक त्याची वास्तूच्या ज्या छटा दिसतात आपल्याला ना मंदिरात या तशाच असतात. तर हे प्रतीक आहे ह्या सगळ्या गोष्टींचं. चला, धन्यवाद. आपले पूर्ण संस्थान जे असं ना तर मग संस्थानाचे अध्यक्ष आपल्या खैसर लाभले असत आणि यांच्याकडून एक करवी हेच बोलतोय मी की खूपच चांगल्या प्रकारे सहकार्य यांच्याकडून लाभला. याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. तर मग आपलं नाव कसं सर? सचिन बाळकृष्ण खडपे. हां, खडपे सर आपल्या काही सर लाभले. त्यानंतर मग त्यांच्याकडून जी सहकार्याची अपेक्षा होती खूपच चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालं आपल्या. त्याबद्दल पुन्हा मी एकदा आभार मानते खडपे सरांचं. आता कार्यक्रम चालू असल्यामुळे पुन्हा तोच त्रास आहे, थोडासा आवाजच येणार आहे तरी येतो. चालेल, धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.
मंदिराच्या आवारात सगळी दुकानं आता सहज स्थापन म्हणजे व्यवस्थित जागा दिल्याने आणि तसेच मांडलेली असत दरवेळेस खूपच छान. तर मित्रांनो आपण हैसरच चालला व्हिडिओ हैसर संपवतोय म्हणून मग आपला पुन्हा तेच रोजचा सांगणार रोजचा मागणार आणि रोजचा करायला. व्हिडिओ कसं वाटलो तू सांगा, आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. एवढाच चांगला असा. चला चल.